ऐकून आहे की तुमची बाळासाहेब ठाकरेंबरोबरची ती भेट किंवा पण हा ये तू बस बस बस. मग त्याने कार्टून बिवटून बघितली. अरे ते बघा त्यांना फोन बिनला सगळं चाललं आणि मला म्हणाले जय महाराष्ट्र. तर मी पण म्हणालो जय महाराष्ट्र. त्याबरोबर तिकडे एकदम सन्नाटा पसरला. आपण आधी जय महाराष्ट्र बोलायचं असतं, मग ते साहेब जय महाराष्ट्र बोलणार हे मला माहितीच नव्हतं. आयलं. तुम्ही जे आर्ट ऑफ स्कूलमध्ये सुद्धा मी ऐकून आहे की तुमची बाळासाहेब ठाकरेंबरोबरची ती भेट केलेला होता. काय स्टोरी आहे? काय झालं होतं, ॲडमिशनचं मागे पुढे होत होतं आणि मी त्यावेळेला पॉलिटिकल कार्टून करायचो फार कमी वयात. म्हणजे मी असं म्हणत नाही की माझी सगळीच कार्टून त्यावेळेला चांगली विकली असतील, पण आता कार्टूनचं कसं झालं, आमच्या घरात ते थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो जरा. महाराष्ट्र टाइम्स यायचा घरात रोज आणि तिथे रोज कोपऱ्यावर एक पॉकेट कार्टून आर के लक्ष्मणचं असायचं. तर मला चित्र म्हणून मी नेहमी ते बघायचो. त्याच्यामुळे मला मग लक्षात आलं की हा कॉमन मॅन रोज असतो, हा म्हातारा माणूस. त्यामुळे मला रोज बघायची सवय झाली. कुठे फाईलमध्ये उचलतो आहे, कुठे रोड टॉस करतो आहे, कुठे छत्री घेऊन जातो आहे. म्हणून मला ते चित्र बघायची सवय झाली. त्यावेळेस कार्टून बिटून मला कळत नव्हतं काय, कालच्या कॅप्शनचं फार अर्थ कळत नव्हता. तर मग मी पण कार्टून वगैरे अशी करायला लागलो होतो पुढे. मी त्याची नक्कल केली कॉमन मॅनची. काढायचो रोज बघून तोंडपाठ झालं. कुठेही काढायचो मी असा कॉमन मॅन. मग जेच्या पहिल्या वर्षाला मला आठवतं, तो मी पेपर सोडवतो एक्झामचा आणि कॉमन मॅन हळूच असा मागून बघतोय मी काय लिहितोय. असे प्रयोग खूप करत राहायचो असे. खूप प्रयोग करायचं. म्हणजे अवतीभोवती कुठे त्याला मी जरा झापतोय असं गमतीने. ती सवय झाल्यामुळे हळूहळू मला कार्टूनचं एक सवयच लागली. ते एक्सप्रेशन येतात ना, रागीट डॉट, तोंड असं दुःखी, हसणं विसणं असे ते एक्सप्रेशन जमायला लागले आणि मग कार्टूनची सवय लागली. तर ते बाळासाहेब मला कार्टून हे मागे पुढे झाल्यावर मला आमच्या ते त्या भागातले दत्ताजी नलावडे हे होते, नगरसेवक होते मला वाटते. मी त्यांना रिक्वेस्ट केली, जरा येणार साहेबांना सांगून बघा ना, कार्टून करतो तिथे पुढे ॲडमिशनचं वगैरे काय होईल का. तर ते म्हणाले व ते मला माहिती नाही, मी तुला घेऊन जायचं काम करेन पुढं. तिथे आमचं कोणाचं चालणार नाही. तिथे आम्ही त्यांचा दबदबा खूप होता. आता मला आठवतं मी पहिल्यांदाच बँड्राला गेलो होतो. मला म्हणाले तू बाहेर बस, हां मी बघतो आतून सांगतो. दोन्ही वेळेला गेलो. दोन्ही वेळेला काय भेट नाही, कारण ते माझी तर भेट होणं मुश्किल. मी कवडा पोरगा ते काय बोलणार त्यांच्याशी, ते सगळं करणार होते. तर नंतर तिसऱ्यांदा परत गेलो तिकडे. तेच मी त्याला घेऊन जायचे. मग म्हणाले बा आज संध्याकाळी 6 वाजता त्याने तुला सेना भवनमध्ये बोलवलं आहे. आता ते माझं काम संपलं, मी तुला सांगायचं तर सांगितलं. आणि मी पण म्हटलं अरे बापरे, आता तुला एकट्याला तुझा प्रवास आता एकटाच आहे, त्यांना बोलायचं भेटायचं वगैरे. मला ते काय म्हटलं एवढ्या मोठ्या माणसाला कसं भेटणार. मी गेलो तर बघतो तर मातोश्रीवर गेलो. म्हटलं आपण थोडं अर्धा तास आधी गेलो, पण तिथे प्रचंड मला धक्का बसला, कारण त्यांना भेटायला इतके लोक आले होते ना. अरे म्हटले अरे मी नंबर लागले सगळ्यांचे. अरे मी इथे यांच्या लाईनीत शेवटी राहिलो तर मला पोचायला 1 तास लागेल. साहेब आटपतं घेत आहेत दिसलं मला, कारण दरवाजा असं उघडायचं जरा हे आलं. मग म्हटलं आता काय भेट होणार नाही. जिथून ते बाहेर पडायचे ना सगळे लोक, तो पुढचा दरवाजा, तिथेच मी सरळ आतमध्ये गेलो. म्हटलं त्याला दरवाजावर तिथे एक माणूस उभा, त्याला म्हटलं साहेबांनी बोलवलं ही बघा कार्टून. तो कार्टून बघितल्यावर तो एकदम अरे जाऊ लवकर, कारण बाळासाहेब म्हणजे त्या कार्टूननेच मला आतमध्ये एंट्री दिली एवढं हे असताना. मग साहेबांना हां ये तू बस. तिच्या समोर बसताना माझी एवढी तळतळ झाली होती. इथला पण एक फार महत्त्वाचा किस्सा आहे, तुम्हाला सांगतो आता. मग त्याने कार्टून बिवटून बघितली. अरे ते बघा त्यांना फोन बिनला सगळं चाललं आणि मला म्हणाले जय महाराष्ट्र. तर मी पण म्हणालो जय महाराष्ट्र. त्याच्याबरोबर तिकडे एकदम सन्नाटा पसरला. आपण आधी जय महाराष्ट्र बोलायचं असतं, मग ते साहेब जय महाराष्ट्र बोलणार हे मला माहितीच नव्हतं. आयलं. मग मला कळलं आपली काहीतरी चूक झाली आहे, हे सगळे एकदम गप्प झालेत. तर मग म्हटलं सॉरी साहेब. तेवढं ते हसले, जा चल जा. असं ते फार हे होतं. असं म्हणजे तुम्ही सांगते ते मला वाटतं तुम्ही त्या आम्ही पण ते व्हिज्युअलाइज करतो. कारण ते एथिक्स वगैरे असतात काय, मला मी कधी गेलो नाही ना, त्यांना वगैरे कधीच भेटलो नव्हतं. आणि त्यावेळी एकदम तरुण, कुठे नुकतं शाळा बिळा करून कॉलेजला ॲडमिशनसाठी का मलाही काय माहितीच नव्हतं की असं करायचं असतं काय वगैरे सगळं असं ते. तर ते असं ते होतं. पण नंतर झालं वगैरे सगळं, ॲडमिशन वगैरे झालं आणि मग कॉलेजमध्ये कमी आणि काम जास्त असं प्रकार जास्त असायचं. त्यांचे पण जे साहेबचे ज्या पद्धतीचे पेंटिंग काढावे किंवा आर्ट होता त्यांच्या, तर
त्याला पण तुम्ही फॉलो केलं त्यांची कार्टून्स मी खूप पाहिली. आणि योगा बघा कसा, सामनामध्ये माझा ना कॉलम सुरू झाला, म्हणजे आठवड्यातून 2 कार्टून. रेषाटन नावाचा सामनामध्ये झालं. मला ते माझ्यासाठी ती त्यावेळेला खूप आनंदाची गोष्ट होती. सामनासारख्या पेपरमध्ये आत एक फिक्स जागा होती आतमध्ये, 3 कॉलम कार्टून, असं पण नाही लहान, रेषाटन नावाचं. आणि त्यावेळेला असं फक्त मेल केली जायची फार फार तर मेल फक्त आले होते, म्हणजे बाकी काय आतासारखं व्हॉट्सअप केलं की असं नाही. पण तो एक चांगलं हे होतं. आणि त्या कार्टूनचं पण कौतुक केलं होतं. मध्ये ते कोणतरी मला बोललं होतं, ते साहेबांनी तुझी आठवण पण काढली होती मध्ये, असे तू एकदा भेटलंस तर बरं होईल. तर मी काय, तुम्ही आता जे म्हणता ना तो लेख लिहिला होता, तो लेख हा, तर मी म्हटलं अरे बापरे, इतक्या मोठ्या माणसाला आपण कसं भेटायला, आपण कधीतरी जाऊ वेळ काढून, किंवा कोणाला तरी सांगू चांगल्या माणसाला त्यांच्या जवळचं आहे म्हणजे, आणि मग रेफरन्स देऊ. तुम्ही ते आपली भेट फार पूर्वी झाली आहे, तुमचे उपकार आहेत वगैरे, हे पण रेफरन्स. पण मधल्या याच्यात काय झालं, मी न्यूजपेपरच्या याच्यामध्ये मग खूप बिझी झालो. बऱ्याच पेपरमध्ये पुढे काम खूप बिझी नोकरी करा. हां, फुल फ्लेज नोकरी. एक ॲज अ आर्ट डिरेक्टर म्हणून मी पुढे सेट झालो होतो. आणि मध्ये लक्षात होतं, पण नंतर ना कधी ही 4-5 वर्ष गेली कळलंच नाही मला. खरं तर माझी फार मोठी चूक होती ती. नंतर ते कळलं ते जरा आजारी आहेत वगैरे, आता ते फार कोणाला भेटत नाही. मध्ये मला त्यावेळेला मग प्रशांत कुलकर्णी, आज जे लोकसत्तेत करतात, त्याने मला सांगितलं की तुझं पण एक मला कार्टून त्याने दाखवलं होतं शेवटी. तर माझा त्याच्यावर पण विश्वास बसला नाही. म्हणजे मग मला कळलं, अरे आपण त्यांना भेटलो पाहिजे. मग मी तो एक मोठा लेख लिहिला होता, खूप व्हायरल झाला होता, की खरंच माझ्याकडून चूक झाली. त्या एक चूक म्हणजे अशासाठी आली की मला ते इतक्या मोठ्या माणसाला पटकन एकट्याने पुढे जाऊन भेटायचं, एवढं मला पटकन कळलं नव्हतं. कसं कोणतरी असतं तर मी भेटलो असतो. पण साहेबांचे प्रचंड उपकार आहेत, मी कधीच विसरणार नाही लाईफमध्ये. तिथून मला जो हे मिळाला, तो ॲक्च्युली ह्या आठवणी मी फार ओपनली पहिल्यांदाच बोलतो आहे. 1-2 गोष्टी फक्त पुस्तकात आल्या आहेत, पण जबरदस्त, म्हणजे ते शब्द नाहीत त्याला. साहेब कार्टूनमध्ये तुम्हाला सांगतो, आता कार्टूनमध्ये त्यांच्या रेषेवर एवढं हुकूमत आहे ना, ब्रशने करायचे कार्टून. ब्रशने कार्टून करणं सोपं नाही. आता काय झालं, पेन मार्कर वगैरे सगळे पटापट. ब्रशने जो थिक अँड थिनचा इफेक्ट आहे कॅरेक्टरचं सगळं, ते त्यावेळेला मी पण ब्रशने करायचो. कारण माझ्या याच्यावर पगडा बाळासाहेबांचा आणि आर.के. लक्ष्मणचा खूप होता, त्याच्यामुळे मी पण त्यावेळेला ब्रशने करायचो. पण इतकं बारीक आहे, इतकं अफाट काम जगात कोणी केलं नसेल. मी असं म्हणत नाही, भारतात तर सोडा. त्यांचं तुम्हाला माहिती आहे, मार्मिकमध्ये मध्ये एक सेंटर स्पीड असायची, हास्य जत्रा आठवड्याभराचा एक कॉलम असायचा त्यांचं, अशी 5-6 कार्टून असायची. ती इतकी अफाट होती की म्हणजे मला कळत नाही आता की इतकं विचार करून कार्टून करताना त्यांनी संघटना एवढी मोठी चालवली कशी. कारण त्या कार्टूनलाच एवढा वेळ द्यावा लागला असेल ना, आठवड्यातून 6 कार्टून, परत ते कवर बिवरचं असायचं ते. पण ते कसं काय अफाट आहे, म्हणजे त्याला काही शब्द नाहीत. वा वा.